श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी, मला आले होते 2 गिफ्ट. बेडकच्या नंदुबाईंनी मला दिलं होतं पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम. ही फ्रेम प्रत्येकाच्या घरी असावी. यातून खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. धावणारे घोडे हे शक्ती, यश, शांतता आणि प्रगतीची सकारात्मकता घरात आणतात. वास्तुशास्त्रात घोड्यांना शुभ मानले जाते. त्यामुळे घरात जमलं तर हे चित्र नक्की लावा. आता लावायचं म्हटलं तर कुठेही लावून चालत नाही. या चित्रामध्येही फरक असतात. जर फ्रेममध्ये सूर्य नसेल तर दक्षिण किंवा उत्तर भिंतीवर ही फ्रेम लावावी. आणि जर उगवत्या सूर्याबरोबर घोड्यांची फ्रेम असेल तर पूर्वेकडच्या भिंतीवर लावावी. तर आमच्या घराची दिशा ही पूर्व, ही पश्चिम, इकडे दक्षिण आणि मागे उत्तर. तर माझ्या फ्रेममध्ये उगवत्या सूर्याचे चित्र आहे. त्यामुळे ही फ्रेम दक्षिण आणि उत्तर या दिशेला चालणार नाही. त्यामुळे मी ही फ्रेम लावणार आहे पूर्वेकडे असणाऱ्या भिंतीला. मग माझा हात काही वर पोहोचत नाही. म्हणून आहोंना लावलं कामाला. मंडळी, सगळं घडतं आपल्या कष्टातूनच. मग या अंधश्रद्धांवर का विश्वास ठेवावा असाही प्रश्न काही जणांना पडतो. हे 100% खरं आहे की आपण कष्ट करायलाच हवेत. पण अशा काही गोष्टी असतात की त्या बघितल्या तर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि त्यासाठीच ह्या गोष्टी करायच्या. आपलं जे मन असतं ना, ते खूप चमत्कारी आहे. जर त्याला तुम्ही सांगितलं की तुला हे जमणार नाही तर खरंच तुम्हाला ती गोष्ट जमत नाही. आणि एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर बघा, ती लगेच तुम्हाला जमते. म्हणून एखाद्या गोष्टीचे आपल्या मनाला वाटले की यातून सकारात्मक ऊर्जा येते तर खरंच ती ऊर्जा तुम्हाला भेटते. आणि उगवत्या सूर्याबरोबर हे पळणारे घोडे तुम्हाला तीच ऊर्जा देतात. म्हणून घरात हे चित्र लावावे, जेणेकरून घरात मरगळ राहणार नाही आणि उत्साह, चैतन्य घरात राहील. हे चित्र लावलं तर तेवढ्यात आल्या आई. तर त्या म्हणाल्या, स्वामींचाही फोटो इथे लावू. मग काय, स्वामींचाही फोटो लावून घेतला. जर कोणत्याही गोष्टीकडे बघून आपल्याला आनंद होत असेल तर ती नक्की करा. शेवटी आपलं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि मग लक्षात आलं की कित्येक दिवस आपण जे कष्टातून सिल्वर बटन मिळवले तेही तिजोरीतच आहे. म्हणून तेही स्वामींच्या खाली लावून घेतलं. अहो तर म्हणत होते वरून माती पडते, नको लावायला. म्हणून त्याला कागदाचे पॅकिंग लावून मग लावले. आता फक्त या बाजूला गोल्डन बटनाची प्रतीक्षा आहे. मंडळी, तुमच्या घरात या घोड्याचे चित्र आहे का? नक्की सांगा. आणि मी ही भरपूर माहिती बघूनच हे घोड्यांचे चित्र व्यवस्थित लावून घेतले. जर तुम्हाला ही घोड्यांची फ्रेम हवी असेल तर वर स्टिकरवर दिसतंय त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.